संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। महापालिकेकडून दरवर्षी किमान 1 लाख वृक्षारोपण केलं जात असलं तरी दरवर्षी महापालिकेकडूनच सुमारे 3000पेक्षा अधिक झाडे तोडण्यास परवानगी देण्यात येते। शिवाय विना परवाना झाडांवर कुऱ्हाड घालण्यात येत असल्याने शहरातील झाडांची संख्या घटत असल्याचं निदर्शनास आले। पिंपरी चिंचवड शहरात उद्यान विभागाच्या वतीने वृक्षारोपण केले जातं, मात्र वृक्ष तोडण्याचे प्रमाण कमी होत नसल्याचं दिसून येते। वृक्षारोपण केलेल्या रोपांची योग्य काळजी घेत नसल्याने अनेक रोपे जळून जात आहेत। विकास कामाच्या नावाखाली शहरातील झाडांवर मोठ्या प्रमाणावर कुऱ्हाड चालवण्यात येते। रस्त्यांचे रुंदीकरण, पदपथावरील खोदकाम, भूमिगत सेवा वाहिन्या, बांधकामे आणि इतर विकास कामांसाठी झाडे तोडली जाते। तर झाडांच्या फांद्यांमुळे जाहिरात फलक दिसत नसल्याने दुकान किंवा कार्यालयास अडथळा, पानांचा कचरा होत असल्याने झाडं तोडली जात आहे। मेट्रोच्या कामास अडथळा होत असल्यानेही पिंपरी ते निगडी मार्गावरील झाडे तोडली आहे। विना परवाना झाडे तोडण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे। उद्यान विभागाकडून खासगी जागेतील एक झाड तोडण्यासाठी केवळ 10,000 रुपये शुल्क आकारले जातात। त्यामुळे शहरात बेसुमार वृक्षतोड होते। अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यास महापालिकेच्या उद्यान विभागाला अपयश आल्याचं दिसून येते। दरम्यान महापालिकेचा उद्यान विभाग हा केवळ उद्यान विभाग वृक्षतोड विभाग बनलाय। विकासाच्या नावाखाली वृक्षतोड केली जाते। झाडे तोडण्यापेक्षा पुनर्रोपण केलं पाहिजे, असे पर्यावरण प्रेमी प्रशांत राऊळ यांनी म्हटलंय। उद्यान विभागाच्या वतीने यावर्षी 2 लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट आहे। आतापर्यंत 1,60,000 रोपांची लागवड करण्यात आली आहे। देहू रोड कटक मंडळ, दिघी व औंधच्या संरक्षण विभागाच्या हद्दीत लागवड करण्यात आली आहे। आणखी 40,000 रोपे मोकळी जागा रस्त्यांच्या कडेला लावण्यात येणारे बांबूंची 25,260 झाडे लावण्यात आली आहे। उद्यान विभागाने लावलेली सर्व झाडे जगवण्याचा प्रयत्न केला जातोय। रस्ता रुंदीकरण, खोदकाम व इतर कारणांमुळे काही झाडे तोडली जात आहेत। परवानगी न घेता झाडे तोडल्यानंतर तक्रारींची तातडीने दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात येतो, असे उद्यान विभागाचे उमेश ढाकणे सहाय्यक आयुक्त यांनी सांगितले। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।